केंद्र सरकारने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली आहे। अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे। लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवला गेला पाहिजे। मंत्र्यांचा राजीनामा घेतला म्हणून सरकारची सत्ता जात नाही असं अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लैलेश, आज अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहेत आणि दिल्लीमधल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत। सोबतच त्यांनी पंतप्रधानांना देखील पत्र लिहिलेलं आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रामधून केलेली आहे। निश्चितच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ते 2 तासाचं मौन आंदोलन देखील करणार आहेत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते देखील असणार आहेत आणि दिल्ली येथे जो तरुणांचं आंदोलन सुरू आहे त्या तरुणांच्या आंदोलनाबाबत अण्णा हजारे यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र देखील लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। ज्या प्रकारे सरकारकडून आंदोलन हाताळलं जातंय त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये एक संवाद असायला पाहिजे असं या पत्रात अण्णांनी म्हटलेलं आहे। सोनम वांगचुक यांचं उपोषण 22 दिवस सुरू राहिलं, मात्र कुठल्याही सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे संवाद साधण्यासाठी संपर्क केलेला नव्हता। या संदर्भातली तीव्र नाराजी अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केलेली आहे। सरकारने कुठेतरी विरोधकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि संवादातून मार्ग काढला पाहिजे, हीच लोकशाही आहे असं म्हणत अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि CJP असेल किंवा सोनम वांगचुक असतील किंवा तरुण असतील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। नक्कीच लैलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। आज ते स्वतः देखील मौन आंदोलन करणार आहेत आणि त्यानंतर सोबतच त्यांनी पंतप्रधानांना पत्र देखील लिहिले आहे।